श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. देवाने आपल्याला काय दिलंय ना, त्याचा आभार मानायला पाहिजे. अशा देवाप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. देवाला पाने फुले वाहून दक्षिणा ठेवून परतफेड होत नसते. नवस बोलून व्यवहार पूर्ण होत नसतोय. तुम्हाला खरंच काय करायचं असेल ना, ज्या रंजल्या गांजल्यामध्ये देवरूप आहे त्यांची नड भागवा, त्यांचा आत्मा तृप्त करा. तुमच्याकडे काही असेल ना, त्यातला काही भाग गरजूंना द्या. अशा वेळेसच दिल्याने कमी होत नसतं, जे वाढत असतं. आणि याचा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल. श्रोते हो, समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान हे तुमचं समाधान असेल. आपल्याला काही असेल ना, आणि जितकं आपल्याला जमेल ना, तितकं आपण निरपेक्षपणे गरजूंना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण इतकं केलं ना, तर बघा आपल्याला किती समाधान व आनंद मिळू शकतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बघण्याची नजर ही जर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. जो व्यक्ती सर्वात मोठ्या निराशेतून आणि दुःखातून पुन्हा उभा राहून संघर्ष करण्याची तयारी ठेवतो, त्याला या जगात कोणीही हरवू शकत नाही. थोडा वेळ लागेल, पण काहीतरी चांगलेच होईल. कारण माणसाची वेळ आणि दिवस हे खराब असतात, संपूर्ण आयुष्य नाही. माणसे स्वतःहून निघून चालली तर खचून जाऊ नका. शेवटपर्यंत फक्त आपलीच माणसे साथ देतात. मतलबी आणि स्वार्थी माणसं काम झालं की निघून जातात. बस इतकंच मनाला सांगत राहा. एखाद्यावर अतिविश्वास करणं हे धोकादायक असतं. लोक पद्धतशीर आपल्या आयुष्याची माती करतात, ते पण काहीच कळू न देता. डोळ्यातून बाहेर डोकावावं इतकं सुख मोठं नाही. पापणीच्या आडोशाला लपावं इतकं दुःखही छोटं नाही. वाट अवघड आहे, जिद्द नाही. काही लोकांना वेळीच जाणीव करून न देणं खूप गरजेचं असतं. की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात फरक असतो. वडिलांनी कमावलेलं वाढवायचं असतं, विकायचं नसतं. मग ती इज्जत असो किंवा संपत्ती असो. जबाबदारी पूर्ण करण्यासाठी धावणाऱ्या माणसाला अनेकदा इच्छा नावाच्या दरवाजाला कुलूप लावावे लागते. आपण कुणाच्या आद्यात मध्यात नसलो तरी लोकांना आपल्या खूप उचापती पडलेल्या असतात. काही ना काही कारण काढून नावं ठेवतच राहतात. साथ असणं प्रेम नाही, तर साथ देणं प्रेम असतं. पैसा अख्खी सृष्टी विकत घेऊ शकतो, पण सृष्टीला जो चालवतो त्याला विकत घेण्याचं सामर्थ्य अजून तरी कोणातच नाही. कधी कधी आपलाच अतिप्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यातून उठवत असतो. आपल्या भक्तीवर आणि देवावर इतका विश्वास ठेवायचा की ती आपल्या सोबत आहेत याची प्रचिती प्रत्यक्षाने येते. प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची आवश्यकता नसते. शांतता देखील खूप मोठी दहशत निर्माण करू शकते. तुम्ही कधी पडलात तर स्वतःच उठा, कारण लोक पडलेला पैसा उचलतात, माणसाला नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो, तो संपला की कोणाच्या खांद्यावर त्याचा शेवट होतो आणि शेवटी अशाच खांद्यावर होतो ज्याला तो आयुष्यभर कमी समजत असतो. भावनांना कंट्रोलमध्ये ठेवता आलं तर अनेक प्रसंगात पण उत्तम निर्णय सहज घेऊ शकतो. जो भगवंतासमोर झुकतो त्या व्यक्तीला भगवंत अन्य कोणासमोर झुकण्याची वेळ आणत नाही. कोण कोणाचं आणि किती आपलं आहे हे बोलण्यातून नाही तर काळजी करण्यातून कळतं. आत्मविश्वास एक प्रभावी अंजन आहे. ही ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसलेही काळोखातून अचूक मार्ग दिसतो. 1 कोटी हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती ही उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचं महत्त्व त्याच्या किमतीवर नसतं, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असतं.
आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा, मग भलेही कर्मही असो. दुसऱ्याच्या चुका काढायला आपणही तेवढे परिपूर्ण असायला हवं. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, बाकी दिवस आपल्याला शिकवणी देतात. हृदय असणाऱ्या माणसालाच यातना मिळतात. गाव गोळा करून सगळ्यांचीच गरज भागते, पण एकनिष्ठ राहायला इमानदार रक्तात असावी लागते. वेळेपेक्षा महाग असतात आपल्या भावना, त्यामुळे जो समजू शकेल अशावरच त्या खर्च करा. उगीच विनाकारण कोणी कुणाच्या आयुष्यात येत नसतं. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. कधी कधी दररोज हसऱ्या दिसणाऱ्या चेहऱ्याच्या माग न दिसणाऱ्या विचारांचे वादळ लपलेलं असतं. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू.